Hello friends, 10th standard and 9th standard 9वी आणि 10वीसाठी उपयुक्त असलेला हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. लेटरचा लेटर रायटिंग त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. तर A1 आपल्याला दिलेली माहिती आहे ती आपण बघितली आधीच्या व्हिडिओमध्ये. आता प्रश्न बघा, इन्फॉर्मल लेटरसाठी युअर फ्रेंड नेव्हर टेक्स पार्ट इन एनी काइंड ऑफ कॉम्पिटिशन्स. तुमचा मित्र आहे तो कुठल्याही स्पर्धेमध्ये कधीही भाग घेत नाही. राईट ए लेटर टू हिम ऑर हर. तिला किंवा त्याला पत्र लिहा. टू इंटिमेट अबाउट धिस कॉम्पिटिशन अँड मोटिवेट हिम ऑर हर बाय गिविंग द इन्फॉर्मेशन अबाउट द कॉम्पिटिशन. की या स्पर्धेमध्ये त्याला भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा आणि या विषयाचं महत्त्व त्याला पटवून द्या आणि स्पर्धेचं महत्त्व आणि त्या विषयाचं महत्त्व पटवून त्याला पत्र लिहिण्यासाठी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करणारं पत्र लिहा. असं इन्फॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्र हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तसंच त्याच दिलेल्या मुद्द्यावरती फॉर्मल लेटर पण विचारलेलं आहे. तुम्हाला औपचारिक पत्र लिहायला सांगितलेलं आहे. इमेजिन, कल्पना करा, यू हॅव टेकन पार्ट इन द अबो कॉम्पिटिशन. वरती दिलेल्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेणार आहात. राईट ए लेटर ऑफ ॲप्रिसिएशन ऑर थँक्स टू द प्रिन्सिपल ऑफ आदर्श हायस्कूल फॉर अरेंजिंग धिस कॉम्पिटिशन दॅट मेड द स्टुडंट्स अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग वॉटर. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आभार मानणारं पत्र तुम्ही आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला, प्रिन्सिपलला, प्राचार्याला लिहायचं आहे की अशा प्रकारे एका गहन विषयावरती तुम्ही या ठिकाणी गहन विषयाला महत्त्व देऊन तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्याच्यासाठी धन्यवाद देणारं असं हे मुख्याध्यापकाला पत्र लिहायचं आहे. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात अशी कल्पना करून या ठिकाणी हे पत्र लिहायचं आहे. म्हणजे पहिलं पत्र तुमच्या मित्राला लिहायचं आहे, दुसरं पत्र तुमच्या म्हणजे मुख्याध्यापकाला थँक्स गिविंगचं लिहायचं आहे आणि पहिलं पत्र तुम्हाला मित्राला मोटिवेट करण्यासाठी लिहायचं आहे स्पर्धेसाठी. तर असा हा प्रश्न आहे. आता उत्तरावरती जर आपण चर्चा केली तर आपल्याला असे इन्फॉर्मल लेटर जेव्हा आपण लिहू, म्हणजे आपल्या मित्राला ज्यावेळेस आपण पत्र लिहू त्यावेळी आपण अशा प्रकारचं पत्र लिहू शकतो. बघा, हा एक इन्फॉर्मल लेटरचा एक स्पेसिमन उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही कसं पत्र लिहिलं पाहिजे हे मुद्देसूदपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे. इन्फॉर्मल लेटर, प्रश्न क्रमांक लिहा 5वा A1. यानंतर तुमचं नाव लिहा, विक्रम शिंदे काय असेल ते. या ठिकाणी उदाहरण म्हणून विक्रम शिंदे लिहिलेलं आहे. 10वी डिव्हिजन, 10वी देवदर्शन आचार्य मार्ग तुमचा हा पत्ता आहे, सांगली. त्यानंतर खालच्या ओळीला लिहा 6 डिसेंबर 2018. तर अशा प्रकारे पत्ता कसा लिहायचा बघा. पहिल्यांदा तुमचं नाव लिहा, तुम्ही राहता त्या ठिकाणचं पत्ता लिहा, गल्ली चौक काय असेल ते. त्यानंतर तुम्ही राहता ते शहर लिहा, गाव लिहा आणि ज्या दिवशीची जी तारीख आहे तुम्ही पत्र लिहितात ती तारीख खालच्या ओळीला एकाखाली एक अशी लिहायला पाहिजे. पत्र लिखाणामध्ये मुद्देसूद लिहिण्यासाठी खूप आवश्यक असतं मुद्देसूद पत्र लिहिणं. त्यानंतर एक ओळ सोडली आणि तर ही ओळ सोडली तरी चालते, नाही सोडली तरी काय बिघडत नाही. आता पत्र सुरू करत असताना आपण बघितलं की समासालगतच आपण पत्र सुरुवात करायचे. डिअर सुबोध, हा तुमचा मित्र आहे, काल्पनिक पत्र लिहिलं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्राच्या नावामध्ये बदल करू शकता, पण मुद्द्यामध्ये आणि पत्र लिहिण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बदल करू शकत नाही. बघा, डिअर सुबोध, पत्र आता समासालगतच लिहायचं आहे. पॅराग्राफ न पडता आपण काय केले, एक ओळ सोडली. आफ्टर मीटिंग यू इन द लास्ट वीक यू विल बी सरप्राइज्ड टू सी माय लेटर. येस, द रिझन इज व्हॅलिड
In our last meeting, you told me about your stage fear, and so you never take part in any kind of competition. I know it is quite difficult to start in front of the people if we do not have that courage. Here is an opportunity for you to build your confidence. बघा की पहिला पॅराग्राफ आहे की तो समजून घेऊया आपण. आफ्टर मीटिंग यू इन द लास्ट वीक, सुबोधला तो सांगतोय की आफ्टर मीटिंग यू इन द लास्ट वीक, आपण मागच्या आठवड्यामध्ये भेटलोच होतो. यू विल बी सरप्राईज्ड टू सी माय लेटर, आणि लगेच 8 दिवसानंतर भेटूनसुद्धा लगेच पत्र पाठवल्याबद्दल तुला आश्चर्य वाटेल. बट यस द रिझन इज व्हॅलिड, पण त्याला कारणही तसंच आहे. इन आवर लास्ट मीटिंग यू टोल्ड मी अबाउट युअर स्टेज फिअर. मागच्या आपण जेव्हा भेटतो त्यावेळी तू तुझ्या स्टेज डेअरिंगबद्दल सांगत होतास की मला स्टेजची खूप भीती वाटते, मी समोर जाऊन लोकांसमोर काय बोलू शकत नाही, स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये नाही, स्टेजची मला भीती वाटते. अँड सो यू नेव्हर टेक पार्ट इन एनी काइंड ऑफ कॉम्पिटिशन, आणि म्हणून तू सांगितलं होतं मला की तू कधीही अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये, स्पर्धेमध्ये भाग घेत नाहीस. I know it is quite difficult to stand in front of the people if we do not have that courage. आणि आपल्यामध्ये धाडस नसताना इतक्या लोकांसमोर उभा राहून बोलणं ही खूपच अवघड गोष्ट आहे, हे मला माहिती आहे. हिअर इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स. आणि आत्ता एका शाळेने या ठिकाणी तुला संधी उपलब्ध करून दिलेली आहे की तुझ्यामधला आत्मविश्वास वाढवण्यासाठी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. त्याच्याबद्दल मी तुला पत्र लिहित आहे. आता पॅराग्राफ पाडण्याची पद्धत बघा, एक ओळ सोडलेली आहे आणि दुसऱ्या ओळीला समासालगतच लिहायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनंच तुम्हीही पत्र लिहायचं आहे. आदर्श हायस्कूल ऑफ युअर सिटी हॅज अरेंज्ड अँड इलोक्युशन कॉम्पिटिशन ऑन सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. आदर्श हायस्कूलनी आपल्या शहरामध्ये कलोक्वियल कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा ठेवलेली आहे, वादविवाद स्पर्धा ठेवलेली आहे. विषय आहे सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, पाणी वाचवा जीवन वाचवा. विच विल बी हेल्ड ऑन 30th जानेवारी इन देअर असेंब्ली हॉल. 30 जानेवारीला असेंब्ली हॉलमध्ये त्या शाळेच्या ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. अँड द विनर्स विल बी अवॉर्डेड ए ट्रॉफी अँड सर्टिफिकेट. आणि जो विजेता असेल त्याला ट्रॉफी दिली जाईल आणि प्रशस्तीपत्रक दिलं जाईल शाळेकडून. आय नो बिईंग स्कॉलर प्रिपरेशन ऑफ द सब्जेक्ट इज नॉट डिफिकल्ट फॉर यू. आणि मला माहिती आहे की तू हुशार खूप आहेस, त्यामुळं या विषयाची चर्चा करायला, या विषयावरती बोलायला किंवा याची तयारी करायला तुला काही जास्त अवघड नाही. यू कॅन प्रिपेअर ए क्वालिटी स्पीच, बट स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स अँड कन्व्हिंग युअर थॉट्स टू देम इज डिफिकल्ट फॉर यू. म्हणजे तू माहिती गोळा करून त्याची तयारी, भाषण चांगलं करू शकतो, पण त्यांच्यासमोर उभं राहून हे सगळं सांगणं हे थोडंसं तुझ्यासाठी कठीण होईल. आय नो यू कॅन डू दिस वेल टू. पण मला माहिती आहे की तू हे लवकर करू शकशील. यू माइट हॅव हर्ड अबाउट द कोट. तुला ते कोटेशन माहितीच आहे की विनिंग इज नॉट इम्पॉर्टंट, टेकिंग पार्ट इज इन कॉम्पिटिशन इज इम्पॉर्टंट. की स्पर्धेमध्ये जिंकणं हे महत्त्वाचं नसतं, तर त्याच्यामध्ये सहभाग घेणं हे महत्त्वाचं असतं. आय नो इफ यू स्टार्ट विथ सच स्मॉल कॉम्पिटिशन यू विल विन ए लॉट ऑफ ट्रॉफीज अँड सर्टिफिकेट्स इन फ्युचर, बिकॉज आय एम शुअर अबाउट युअर कॅलिबर अँड टॅलेंट. की मला माहिती आहे की तू जर अशा प्रकारे स्पर्धेमध्ये भाग घेतलास तर खूपशा ट्रॉफीज किंवा खूपशे प्रशस्तीपत्रक तुला मिळतील, कारण मला माहिती आहे की तू तेवढा हुशार आहेस आणि तुझ्यामध्ये तेवढी क्वांटिटी आणि क्वालिटी जी आहे ती तुझ्यामध्ये आहे. तर या ठिकाणी पत्रावर शेवट भाग कसं राहणार, पार्टिसिपेट इन दिस कॉम्पिटिशन. तू या स्पर्धेमध्ये भाग घे. कन्व्हे माय रिगार्ड्स टू अंकल. काकांना माझा नमस्कार कळव. अँड आंटीला पण माझा नमस्कार कळव, काकीला. अँड लव टू लिटिल रिया. आणि रियासाठी माझं प्रेम सांग. होपिंग फॉर पॉझिटिव्ह
रिप्लाय ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि मला आशा आहे तू या स्पर्धेमध्ये भाग घेशील अशी आशा करतो. आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकर प्रतिसाद दे किंवा तुझा रिप्लाय कळव. आणि बघा परत युअर लविंग फ्रेंड लिहिलेला आहे खालच्या ओळी, एक ओळ सोडून खालच्या ओळीला युअर लविंग फ्रेंड तुझा मित्र. आणि तुमचं नाव जो वर आपण लिहिलेलं आहे विक्रम शिंदे हे काल्पनिक नाव आहे, तुम्ही दुसरं वेगळं नाव लिहू शकता. आता ह्याचा मार्किंग स्कीम कशी आहे बघा, याला मार्क कसे भेटतात. अर्धा मार्क आहे सेंडर्स ॲड्रेस आणि डेटला, तारीख आणि पत्ता जो तुम्ही लिहिला आहे त्याला अर्धा मार्क आहे. सॅल्युटेशन अँड क्लोजिंग, सुरुवात आणि शेवट त्याला 1 मार्क आहे. मेन बॉडी जो मुख्य भाग आहे त्याला 2.5 मार्क आहेत. आणि यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर आणि ग्रामरच्या वापराला 1 मार्क आहे. असं टोटल 5 मार्कासाठी हा प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सोडवायचा असतो. तर हे आपण बघितलं की इन्फॉर्मल प्रकारचं पत्र आपण आज लिहिलेलं आहे. जे फॉर्मल लेटर आहे याच प्रश्नावरती फॉर्मल लेटर आपल्याला लिहायचं आहे, ते आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे पत्र वाचा आणि असंच एखादं पत्र दुसरं लिहिण्याचा प्रयत्न इन्फॉर्मल लेटर करा. विषय तुमच्या आवडीचा कोणता घेऊ शकता तुम्ही आणि दुसऱ्या कुठल्याही विषयावरती असं मित्राला किंवा आणखीन नातेवाईकाला एखाद्या पत्र लिहायचा सराव करा. सो ओके, वी विल स्टॉप हिअर. थँक्यू. थांबूया आपण. धन्यवाद.